बेकायदेशीर तलवारी विक्री करणारा इसम ताब्यात। एकूण 10 तलवारी व मोटरसायकल असा एकूण 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करून बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकामी आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार यांना बेकायदेशीर शस्त्रे विक्री करण्याचा इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याकामी पथक स्थापन केले आहे। दिनांक 20/7/2024 रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सांगली ते आष्टा जाणाऱ्या कृष्णा नदी जवळ रोडवर बेकायदेशीर तलवारी विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक इसम संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने व त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील डिलक्स मोटरसायकलच्या कॅरेजला असलेले काळ्या रंगाचे पोते चेक केले असता त्यामध्ये एकूण 10 धारदार तलवारी मिळून असल्याचे, त्यास तलवारीसह ताब्यात घेऊन एकूण 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर तलवारी कोठून आणल्या आहेत, त्याने अशा प्रकारे आणखीन तलवारी विक्री केल्या आहेत का याचा तपास करायचा असल्याने सदर आरोपीस यास सदर गुन्ह्यात अटक केली असून आरोपी यास माननीय न्यायालयाने दिनांक 22/7/2024 रोजीपर्यंत दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 548 सचिन शिंदे, सांगली शहर पोलीस ठाणे हे करत आहेत।